नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 1% शेतकऱ्यांची संमती नाही. 1000 शेतकऱ्यांनी संमती दिल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कांगाव्यावर माजी खासदार राजू शेट्टींची सडकून टीका. वैचारिक प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि संघर्ष प्रेरणादायी. मल्हार सेनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी एकजुटीनं लढत राहू. कोल्हापुरातील समता परिषदेत माजी खासदार समीर भुजबळ यांची ग्वाही. आणि नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी गर्दी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1000 शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मात्र या महामार्गासाठी 1% शेतकऱ्यांची संमती नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा समोर आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केलाय. खोटी वैद्यकीय बिलं दाखवून 86 लाख रुपयांची शासनाची फसवणूक करणारे आमदार राजेश क्षीरसागर आता शक्तिपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50,000 कोटीत ढापल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत असल्याचा घणाघातही शेट्टी यांनी केलाय. 2 दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत 35 लोकांनी 7/12 शासनाकडे जमीन संपादनासाठी दिला असल्याचं सांगितलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3,822 गटधारकांची जवळपास 5,300 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या गटामध्ये 10,000हून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या 1%ही लोकांचं या महामार्गास संमती नाही, हे यावरून स्पष्ट झालंय. यामुळे राज्य सरकार शक्तिपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे त्यामध्ये ते अपयशी ठरले असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं धादांत खोटं वक्तव्य विधिमंडळामध्ये करणारं मुख्यमंत्र्यांचं ढोंग आता उघडकीस आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 1000 शेतकरी त्यांना भेटून शक्तिपीठ महामार्ग करावा अशी विनंती केली. परंतु 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये MSRDCच्या ऑफिसमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं जी बैठक बोलावली होती त्यामध्ये 35 लोक उपस्थित होते आणि त्यांची नावही त्यांनीच प्रसारित केलेली आहेत. त्यापैकी ते कोण होते याचं उदाहरण सांगतो. त्या शक्तिपीठ महामार्गावर असणारं एक गाव आहे, माणगाव तालुका हातकणंगले. त्या माणगावातील 6 लोक या बैठकीला गेलेले होते. त्यापैकी 3 लोकांचा 7/12च नाही, राहिलेले 3 लोक आहेत. त्यापैकी एक माणूस, एक शेतकरी दुसऱ्याचा 7/12 घेऊन गेलेला होता. एकूण जिल्ह्यामध्ये 3,822 गट नंबरपैकी 5,300 एकर जमीन शक्तिपीठ महामार्गाला जाणार आहे. त्यातले समजा मारून मुटकून 35 लोकांचा 7/12 खरा मानला तरी सुद्धा 1% सुद्धा होत नाही. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली. गत आठवड्यात याबाबत लेखी पत्र सुद्धा दिलं. मग ही माहिती त्यांना आज अखेर का देण्यात आली नाही? जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शेट्टी यांनी केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिलं दाखवून 86 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे.
तेच राजेश क्षीरसागर आता शक्तिपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50,000 कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत आहेत असा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय. कोल्हापूर शहरातून निवडून येणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आता कोल्हापूरची जनता जाब विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण हा माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे, 86 लाख रुपयाची खोटी वैद्यकीय बिलं दाखवून सरकारला फसवणारा हा माणूस शक्तिपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपये जे घपला पडणार आहे त्यात आपल्याला काही हिस्सा मिळेल का काय, मुख्यमंत्र्यांना खुश करता येईल का काय, यासाठी चाललेला हा आटापिटा आहे. मुख्यमंत्री असोत, राजेश क्षीरसागर असोत किंवा अन्य कुणीही असोत, हे जे 7-12 नसताना सुद्धा बैठकीला गेलेले होते ती सुद्धा या अशाच पद्धतीनं आशाळभूतपणे आपल्या वाट्याला काही शीत येतील का म्हणून गेलेली ही सारी भूतं आहेत. शक्तिपीठ महामार्ग होऊन देणार नाही म्हणजे नाही, कारण शक्तिपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूरची शेती उद्ध्वस्त होणार आहे, कोल्हापूरचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं आम्ही हा महामार्ग होऊन देणार नाही. इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मेफेंटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या 3 संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इंजेक्शनसह एकूण 2,36,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास गावभाग पोलीस करतायत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं नशा करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांना मेफेंटरमाइन सल्फेट या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना मिळाली होती. या प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या संशयित आरोपी संग्राम पाटील याच्या लालनगर परिसरातील घराबाहेर पोलिसांनी पाळत ठेवली होती. त्याच्या घरातून सचिन सुनील मांडवकर हा बाहेर पडत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडं मेफेंटरमाइन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या 5 बॉटल्स मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाटील याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून 18 बॉटल जप्त केल्या. संग्राम आणि सचिन या दोघांकडं अधिक चौकशी केली असता अभिषेक गोविंद भिसे याच्याकडेही या इंजेक्शनचा साठा असल्याचं उघड झालं. पोलिसांनी भिसे यांच्या घरी शोध घेतल्यानंतर इंजेक्शनच्या 29 बॉटल 60,000ची रोकड मिळून आली. पोलिसांनी संग्राम पाटील, सचिन पाटील आणि अभिषेक भिसे या तिघांना ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 52 बॉटल, रोख रक्कम आणि 3 मोबाईल संच, दुचाकी असा 2,36,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील, सुनील पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, बाजीराव पवार, आदित्य दुंडगे, ताहिर शेख यांनी ही कारवाई केली आहे. ओबीसींची वज्रमूठ एक करा, आपला न्याय मागण्यांसाठी आपण लढत राहू, अशी ग्वाही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. समता परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकर्त्यांची संकल्प आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृहातल्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संकल्प आढावा बैठक आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातल्या सभागृहात आयोजित करण्यात आली. शासकीय सभागृहाच्या आवारात ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. मात्र बैठकीच्या सुरुवातीलाच समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी जिल्ह्यातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदाधिकारी नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी समीर भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक ओबीसीला न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगितलं. ओबीसींची वज्रमूठ एक करा,
आपल्या न्याय मागण्यासाठी आपण लढत राहू अशी ग्वाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या बैठकीला समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुनील मेटे, बापू भुजबळ, कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, अंबादास गारुड, रवी सोनवणे, संतोष विरकर, शीतल तिवडे, स्वाती काळे, राणी गायकवाड यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या वैचारिक प्रदूषण वाढलंय। या प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि संघर्ष प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। प्रलोभनं दूर करून आणि संयम ठेवून स्टेबल माइंडने विचार करणं गरजेचं आहे, तरच पुढची पिढी घडेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। मल्हार सेनेच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्यादेवी होळकर महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे होते। या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते 10वी, 12वी आणि कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं एक चांगलं स्मारक कोल्हापूरमध्ये उभं करता आलं याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं। आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळं भविष्यकाळात काय करायचं हा प्रेरणास्रोत आपल्याकडं आहे हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं आहे। सध्या वैचारिक प्रदूषण वाढलंय, त्याविरुद्ध लढण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि संघर्ष प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। एक वैचारिक प्रदूषण आहे आणि या वैचारिक प्रदूषणामध्ये चांगले विचार सांगणाऱ्यांची संख्या आज दुर्दैवाने कमी होत चालली आणि म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं जो इतिहास अहिल्याबाईंनी रचला, होळकर कुटुंबियांनी रचला, तो इतिहास नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे। फक्त जयंती आणि पुण्यतिथी करून आम्हाला चालणार नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विचारांना अहिल्याबाईंनी लढा दिला, राज्य टिकवलं, ती जिद्द आणि तो संघर्ष करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। सध्याच्या पिढीपुढं अनेक प्रलोभनं आहेत, त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं मोबाईल आणि इंटरनेट आहे। ते जितकं चांगलं आहे तितकंच वाईट आहे। त्याचा दुरुपयोग कसा थांबवता येईल यावर भविष्य टिकून आहे। ही प्रलोभनं दूर करून मन घट्ट करणं, संयम ठेवणं, स्टेबल माइंडनं विचार करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। पेशन्स आजच्या पिढीचा कमी होत चाललाय, तो उद्याच्या काही काळात घातक असणार। मला ताबडतोब मिळालं पाहिजे, मला हे झालंच पाहिजे, असंच घडलं पाहिजे, मी सांगतो तेच व्हायला पाहिजे, ही जी मानसिकता आत्ताच्या आमच्या 18 आणि 25च्या वयोगटामध्ये आलेली आहे, ही उद्याच्या काळात आम्हाला हानिकारक असणार आहे। उद्याच्या काळात आम्ही ज्यावेळी प्रगती करू आमच्या करिअर म्हणून, त्यावेळी हा विचार आमच्या पिढीला या ठिकाणी रोखणारा असणार आहे। आणि माझी या नव्या पिढीला विनंती आहे की थोडं स्टेबल माइंडनं, थोडं या सगळ्या गोष्टीचा विचार येणाऱ्या भविष्यकाळात करणं गरजेचं आहे। गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी यावेळी बोलताना IPS बिरदेव डोणे यांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून विद्यार्थ्यांनी पुढं जावं आणि आईवडील तसंच समाजाचं नाव मोठं करावं असं आवाहन केलं। मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी आपल्या मनोगतात आमदार सतेज पाटील यांनी स्वखर्चातून कोल्हापुरात ऐतिहासिक असा अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारल्याबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पणन महाराष्ट्र सरव्यवस्थापक सुभाष घुले, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता BL हजारे यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, गडिंग्लजचे माजी नगराध्यक्ष निरुपमा बन्ने, यशवंत बँकेचे संचालक बाबूराव रानगे, नितीन दळवाई, शिवाजी विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर अभ्यासन केंद्राचे प्रमुख मच्छिंद्र गोखले, प्रकाश एडगे, आनंद बनकर, शहाजी सिद्ध, मेघना गावडे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील आपल्या गौरवशाली यशाची परंपरा महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेनं यंदाही कायम राखली आहे। या शाळेतल्या स्वरा पाटील आणि अद्वैत पोवार
यांनी राज्यात 5वा क्रमांक पटकावलाय. यासह राज्य गुणवत्ता यादीत 8 तर जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल 44 विद्यार्थी झळकलेत. या सर्व विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीनं परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील आपल्या गौरवशाली यशाची परंपरा महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेनं यंदाही कायम राखली आहे. राज्यात सर्वाधिक पटसंख्या, सर्वाधिक वर्ग तुकड्या आणि 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकणारे सर्वाधिक विद्यार्थी अशी ओळख असलेल्या या शाळेनं आपला दबदबा यंदाही कायम राखला आहे. या शाळेतील स्वरा पाटील आणि अद्वैत पोवार या दोघांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 5वा क्रमांक पटकावलाय. यासह राज्य गुणवत्ता यादीत या शाळेचे 8 विद्यार्थी तर जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल 44 विद्यार्थी झळकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा आज शाळेच्या वतीनं सहवाद्य मिरवणूक काढत गौरव करण्यात आला. रामानंद नगरपासून या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीचं उद्घाटन प्रशासन अधिकारी D.C. कुंभार, माजी उपमहापौर सुनील पाटील, राहुल चिकोडे, मुख्याध्यापिका नित्या ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. रामानंद नगरपासून शाळेपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शाळेचे सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पन्हाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाभिक समाज बांधवांसह शिवभक्तांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नरवीर शिवा काशीद यांच्या जयघोषाने संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला होता. नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पन्हाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या समाधीजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाभिक समाजासह शिवभक्त अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते समाधीस्थळाला अभिवादन करण्यात आलं. वीर शिवा काशीद समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देऊ असं आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी दिलं. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच 4 दरवाजा इथल्या शिवा काशीद पुतळा आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नरवीर शिवा काशीद यांच्या जयघोषाने संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यासह शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश होणं हा आपला अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगितलं. आज जवळजवळ जगातले 168 देश जे प्रमुख देश आहेत, जे प्रमुख विचार जगाला देत आहेत, असे सगळे देश ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यात पन्हाळगडाचा समावेश होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे. मला वाटते संपूर्ण जगामध्ये 1250च्या दरम्यान स्थळं ह्यामध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून जगातल्या 1250 स्थळांच्या मध्ये आज पन्हाळा दैदिप्यमानपणानं त्या ठिकाणी उभा राहतोय किंवा आपला सांस्कृतिक वारसा घेऊन जगामध्ये आपलं वेगळंपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. हा आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय एक मौलिक ठेवा त्या ठिकाणी लाभला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मला वाटते ह्या निमित्तानं अनेक नव्या संधी आणि हे वारसा जतन करण्याचे एक वेगळं सामर्थ्यसुद्धा या दर्जामुळं आज आपल्याला प्राप्त होणार आहे आणि तो प्रयत्न आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत. आपण पन्हाळा जसा होता तसा आपल्याला निर्माण करता येईल का अशा दृष्टीने एका कामाची सुरुवात केली होती. आज बऱ्यापैकी सगळे पुरातत्वीय पुरावे घेऊन त्याचं अंतिम स्वरूप करण्यापर्यंत आपल्याला यश मिळाले. आज अजून काही चांगल्या गोष्टी ह्या निमित्तानं आपल्याला त्या पुढं नेता येतील.
नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ गिरगाव इथले संपतराव पाटील यांनी सलग 8 तास वीर शिवा काशीद यांचं विटा हे शस्त्र चालवलं. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष सयाजी झुंजार, विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद, जिल्हा अध्यक्ष मारुतीराव टिपुगडे, मेघराणी जाधव, विजय पाटील, रवींद्र धडेल, आशिफ मोकाशी यांच्यासह नाभिक समाज बांधव आणि शिवभक्त उपस्थित होते. कोल्हापुरातील गंगावेश परिसरातल्या हजारो वर्षापूर्वीच्या श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जीन मंदिरात चातुर्मास सोहळ्याला आज प्रारंभ झाला. आचार्य श्री सुयेश गुप्तजी गुरुदेव आणि जगद्भूषण जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात असणाऱ्या श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जीन मंदिरात आजपासून पहिल्या चातुर्मास सोहळ्याला प्रारंभ झाला. सुरुवातीला आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली 1008 श्री पार्श्वनाथ तीर्थकरांची पंचामृत अभिषेक पूजा आणि शांतीधारा झाली. सर्व धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य श्री संमती उपाध्ये यांनी केले. त्यांना स्थानिक पंडित सुशांत उपाध्ये यांच्यासह सर्व उपाध्ये बंधूंनी सहकार्य केलं. श्री सुयेश गुप्तजी गुरुदेव महाराज यांनी या चातुर्मासाविषयी माहिती विशद केली. नंतर मंगल कलश बोलीधारकांनी आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली कलशाची स्थापना केली. आपल्या आशीर्वचनात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींनी या विषयावर माहिती विशद केली. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त समितीसह चातुर्मास समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात सहकारी संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. ऊस शेतीसोबत दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता आली आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या भैरवनाथ सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या भैरवनाथ सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज सभासदांना भेटवस्तू वाटप आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करणे, ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम संस्था कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार पाटील, आमदार नरके यांच्यासह गोकुळच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत संस्थेच्या 400हून अधिक सभासदांना संस्थेच्या वतीनं भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. हनुमान विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन रामकृष्ण पाटील यांनी भैरवनाथ दूध संस्थेच्या गेल्या 50 वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात सहकारी संस्थांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. ऊस शेतीसोबत दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता आल्याचं आमदार पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये सहकाराचा सिंहाचा वाटा आहे आणि या सहकारामध्ये साखर कारखानदारी असेल, दूध व्यवसाय असेल, ही दोन चाकं ग्रामीण भागाच्या विकासाची आमची खऱ्या अर्थानं महत्त्वाची राहिलेली आहे. गेल्या 5-50 वर्षाचा विचार आपण केला तर या सहकारातनं ऊस शेती असू दे किंवा दूध व्यवसाय असू दे, या दोन व्यवसायामधून एक आर्थिक संपन्नता आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याला प्रामुख्यानं मिळाली, हा आपला इतिहास आहे. त्या काळात संस्थापकांनी त्या संस्था काढल्या म्हणून आजच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीला त्याची फळं खाण्याची संधी सुदैवानं आज मिळते. आमदार चंद्रदीप नरके यांनी दूध संकलनाच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल भैरवनाथ दूध संस्थेच्या संचालकांचं कौतुक केलं. करवीर पूर्व भागातील दूध संस्थांनी केवळ ठरावासाठी संस्था वाढवल्या नाहीत, तर संस्थेचं दूध संकलन वाढवून उत्पादकांना लाभ मिळवून दिल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं. मला वाटते वरंगी पाडवी गावची ख्याती सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवतात. आबाजी या ठिकाणी एकच दूध संस्था मोठी आहे
अनेक संस्था मला वाटते आपण जर बघितलं तर करवीर तालुक्यातल्या या पूर्व भागामध्ये शिये जिल्हा परिषद, वडंगे जिल्हा परिषद आणि कोपाडी जिल्हा परिषदच्या आसपासपर्यंतचा भाग हा दूध संस्थांनी आमच्या येवलूसकडचा भाग जर बघितला तर चांगला दूध पुरवठा करणारा हा भाग आहे. आणि इथं डेऱ्यांची संख्या बघितली तर डेऱ्यांची संख्या कमी दिसेल. अनेक डेऱ्या या 1000 लिटरच्या वर आहेत, 900-1000 लिटरच्या वर आहेत. या डेऱ्यांच्या मध्ये पोट डेऱ्या झाल्या नाहीत. आणि विशेष करून आमच्या पार्टीमध्ये मी म्हटलं तर या डेअरीमध्ये अनेक 4 डेऱ्या करूया. मला कोरेगर असलं काही चालणार नाही. त्याचं एक डेअरी आमच्या ताब्यात असणारे 1000 लिटर 1500 लिटरचे आहेत. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासो चौगले, SR पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चोयेकर, कुंभी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, सरपंच युवराज शिंदे, हनुमान सेवा संस्थेचे चेअरमन भगवान मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन राजाराम पाटील, व्हाईस चेअरमन सुशीला पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुडाळकर यांच्यासह दूध संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. बिहारच्या मतदार यादीत नेपाळ, बांगलादेश, म्यानमारमधील घुसखोरांचाही समावेश. निवडणूक आयोगाच्या SIR सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड. तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ डिझेल भरलेल्या मालगाडीला भीषण आग. अनेक टँकर, वॅगन्स जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती. निकम यांच्यासोबतच C. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेवर संधी. अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडना काळं फासलं. डोक्यावर ओतली शाई. इचलकरंजीत डंपरची 4चाकी वाहनाला जोरदार धडक. कोणतीही जीवितहानी नाही. 4चाकी वाहनाचं मोठं नुकसान. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. हातकणंगले तालुक्यातील एका गावात परराज्यातून आलेल्या अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अभिषेक आवळे आणि शिवम पटेल यांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडितेने पोलिसात तक्रार दिली होती. मूळची कर्नाटकातील मात्र कामानिमित्त आलेली पीडित अल्पवयीन मुलगी आईसह हातकणंगले तालुक्यातील एका गावात भाड्याच्या घरात राहते. शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या अभिषेक आवळे याच्याशी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर आवळे यानं 6 जुलै रोजी पीडितेच्या घरी कुणीही नसताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. आवळे याने त्याचा व्हिडिओ करून मूळचा मध्य प्रदेशमधील पण सध्या नोकरीनिमित्त मजले इथं राहणाऱ्या शिवम सुखवेंद्र पटेल याला पाठवला. पटेल यांनंही ब्लॅकमेल करत पीडितेशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची माहिती पीडितेनं आईला दिली. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीनं हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक आवळे आणि शिवम पटेल या दोघांना अटक केली आहे. कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलच्या 1992 ते 2020 सालापर्यंतच्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मिलिंद यादव यांनी लिहिलेल्या कथा अंगा खांद्यावरच्या या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलच्या 1992 ते 2020 सालापर्यंतच्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं गुरुवंदना या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मिलिंद यादव यांनी लिहिलेल्या कथा अंगा खांद्यावरच्या या पुस्तकाचं प्रकाशन राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर रघुनाथ कडाकणे आणि शिक्षण अभ्यासक डॉक्टर BM हिरडेकर यांच्या हस्ते झालं.
यावेळी बोलताना शिक्षण अभ्यासक डॉक्टर BM हिरडेकर यांनी शिक्षकांनी फक्त शाळेपुरतं मर्यादित न राहता शाळेबाहेरसुद्धा मुलांना शिकवून नवी पिढी घडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं उलगडून सांगितलं. लेखक मिलिंद यादव यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. यावेळी नवनाथ चौगुले, सारिका सरनाईक, रुपाली सावर्डेकर, कुमुदिनी कांबळे, अशोक पाटील, प्रसाद ओतारी, संतोष माने, श्रीधर कुलकर्णी, निलेश झेंडे, राहुल कांबळे यांच्यासह शिवाजी मराठा हायस्कूलचे शिक्षक आणि 10वीच्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घुणकी गावच्या हद्दीत बोलेरो पिकअप या वाहनानं दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागं बसलेल्या 50 वर्षीय स्वाती मोहन पाटील यांचा उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 7च्या दरम्यान झाला होता. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोळी इथले मोहन सदाशिव पाटील हे पत्नी स्वाती पाटील यांना घेऊन दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिरोलीला आपल्या घरी येत होते. ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी गावच्या हद्दीत आले असता पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप या वाहनानं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पाठीमागं बसलेल्या स्वाती मोहन पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद रात्री उशिरा पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघातामधील बोलेरो पिकअप वाहनाचा चालक सिद्धापा माळगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कलानगरीची कविता हा कविता संग्रह नवोदित कवींना दिशा देण्याचं आणि नाव देण्याचं काम करेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गावशिवार परिवारातर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. गावशिवार परिवारातर्फे कॉमर्स कॉलेजच्या सभागृहात कलानगरीची कविता या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आमदार सतेज पाटील, डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी हा कविता संग्रह नवोदित कवींना दिशा देण्याचं, त्यांना नाव मिळवून देण्याचं काम करेल असा विश्वास व्यक्त केला. या कविता संग्रहात प्रासंगिक, वास्तविक अशा विविध कवितांचा समावेश आहे. त्यामुळं एक विचारमंथन यामध्ये पाहायला मिळतं. सध्याच्या ChatGPT आणि नवीन तंत्रज्ञानाच्या युगात माणूस स्वतःच्या बुद्धीनं विचार करणं थांबवेल अशी भीती आहे. अशा काळात या संग्रहाच्या माध्यमातून नवनिर्मिती होत आहे, हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं. शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रेम, राग, चीड, मत्सर असे सर्व भाव प्रतिबिंबित झाल्याचं सांगितलं. संपादक एकनाथ पाटील यांनी या कवितांच्या माध्यमातून शाहू महाराजांचा वारसा जाणवतो, हा वारसा अधिक समृद्ध व्हावा हीच या पुस्तकामागील भावना असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी गावशिवारचे संस्थापक गोविंद पाटील, शिक्षक नेते प्रसाद पाटील, शरद आजगेकर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. मराठा साम्राज्यातील 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. याची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या वतीनं इचलकरंजी शहरात साखर पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोमध्ये जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. त्यानंतर आज इचलकरंजीतील भाजपच्या वतीनं आमदार राहुल आवाडे, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने आदींच्या उपस्थितीत साखर पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आणि आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे साहेबांनी जे काल पॅरिसमध्ये मतदान ह्या गोष्टीवरती झालं
त्यापैकी 20पैकी 20 खरं म्हणजे 20पैकी 12 मताची गरज होती, परंतु 20पैकी 20 मतं आपल्याला या वर्ल्ड हेरिटेजसाठी आपल्याला मिळाली. ह्या अतिशय गौरवस्पद दिवस आज आपल्याला या ठिकाणी आहे. आम्हाला सर्व शिवभक्तांना ह्याचा सार्थ अभिमान आहे. आम्हाला भरपूर आनंद या ठिकाणी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे इचलकरंजीचे तिन्ही मंडल अध्यक्ष आज हा दिवस सर्व आमच्या मंडळाच्या महिला अध्यक्ष सगळीजण महिला पदाधिकारी तरुण पदाधिकारी सगळीजण एकत्रित येऊन आम्ही हा दिवस आज उत्सव साजरा करतोय. सगळ्यांना मनापासून अभिनंदन. याप्रसंगी धोंडीराम जावळे, अरविंद शर्मा, मोहन काळे, विनायक बचाटे, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, नितेश पोवार, प्रमोद बचाटे, नागेश पाटील, रवी जावळे, योगिता दाभोळे, अर्चना कुडचे आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथल्या सुरेश लोहार यांच्या दुकान गाळ्याच्या तळमजल्यात कबनूरमधील मनोहर गणपती सुतार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार त्यांच्या मुलानं हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथल्या सुरेश लोहार यांच्या दुकान गाळ्याच्या तळमजल्यात कबनूरमधील मनोहर गणपती सुतार यांनी आज सकाळी गळफास घेतलाय. शेजाऱ्यांना हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना याबाबतची माहिती दिली. काही वेळानंतर हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मनोहर सुतार यांना तात्काळ हातकणंगले इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणलं. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र आपल्या वडिलांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याची तक्रार मुलगा सचिन सुतार यांना पोलिसात दिली आहे. वाचन चळवळ सदृढ होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच ग्रंथालय कायद्यात सुधारणा करून राज्यातील ग्रंथालयांना 60% अनुदान दिलं असून आता उर्वरित 40% अनुदानही आगामी मार्चच्या अर्थसंकल्पात मंजूर करून घेऊ असं आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. करवीरनगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी समारंभात ते बोलत होते. करवीरनगर वाचन मंदिराचा शतकोत्तर अमृत महोत्सवी समारंभ राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना मंत्री पाटील यांनी वाचन चळवळ सदृढ होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं. ग्रंथालय कायद्यात सुधारणा करून राज्यातील ग्रंथालयांना 60% अनुदान दिलंय. आता उर्वरित 40% अनुदान मार्चच्या बजेटमध्ये मंजूर करून घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी करवीरनगर मंदिराला त्यांनी 5 लाख रुपये अनुदानाची घोषणा केली. त्याचबरोबर 150 वर्ष पूर्ण केलेल्या ग्रंथालयांना 3 लाख, 100 वर्षांच्या ग्रंथालयास 2 लाख रुपये अनुदान देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करत करवीर वाचन मंदिराच्या आजवरच्या इतिहासाला उजाळा दिला. यावेळी लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शालिनी इंगोले, डॉक्टर आशुतोष देशपांडे, डॉक्टर नंदकुमार जोशी, नंदकुमार मराठे, दीपक गाडवे, अनिल वेल्हाळ, संजीवनी तोपखाने, मनीषा वाडीकर, अश्विनी वळेवडेकर, मनीषा शेणई आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 1% शेतकऱ्यांची संमती नाही. 1000 शेतकऱ्यांनी संमती दिल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कांगाव्यावर माजी खासदार राजू शेट्टींची सडकून टीका. वैचारिक प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि संघर्ष प्रेरणादायी. मल्हार सेनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी एकजुटीनं लढत राहू. कोल्हापुरातील समता परिषदेत माजी खासदार समीर भुजबळ यांची ग्वाही. आणि नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी गर्दी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.